15 ऑगस्ट 2024 रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी या ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी ग्रामपंचायत अंजनेरी सरपंच जिजाताई लांडे यांनी झेंडा ध्वजारोहण केले। तसेच जिल्हा परिषद शाळा यांचे PSI ठाणे संजय चव्हाण यांनी ध्वजारोहण केले। सोनाई माध्यमिक विद्यालय यांचे ध्वजारोहण सरपंच लांडे यांनी केले। तालुका आरोग्य केंद्र दवाखाना ब्रह्मवेली यांचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य इंजिनियर कमलेश शिंदे यांनी केले। पार्क पेट्रोल पंप त्र्यंबक रोड अंजनेरी यांचे ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले। यावेळी ग्रामपंचायत कार्यालय अंजनेरी येथे यावर्षी PSI संजय चव्हाण, पोलीस रमेश कांबडी मॅडम, लालचंद बदादे, जाखेरे समाधान डगळे, बदादे मॅडम, कांबडी मॅडम, देवीदास पेंडकोळी, शिंदे सर हे सर्व पोलीस झाले आहेत। अंजनेरी गावची शान सर्वांचा सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी सत्कार केला। या प्रसंगी उपसरपंच सागर चव्हाण यांनी आभार मानले। या प्रसंगी सदस्य गंगूबाई शिंदे, सदस्य भारती निरगुडे, जिजाबाई बदादे, कमलेश शिंदे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस पाटील संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लांडे, राजश्री लांडे, छोटू दादू लांडे, काळू निरगुडे, राजू शिंदे, गोविंद चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सयाजी चव्हाण, उपसभापती शेतकी संघ नाशिक शांताराम घाडगे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी अरुण शिंदे, व्हाईस चेअरमन सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती चव्हाण, अध्यक्ष पाणी वापर संस्था राजाराम बाळू चव्हाण, CA शरद चव्हाण, माजी चेअरमन माजी सदस्य दिलीपांना चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण, माणिक चव्हाण, लुखा आप्पा चव्हाण, मधुकर सोनवणे, लहू बेंडकोळी, बाजीराव डगळे, शिवाजी बदादे, नरेंद्र चव्हाण, मच्छिंद्र शिंदे, शंकर शिंदे, चंद्रकांत शिंदे, बोराजी निंबेकर, बाजीराव डगळे, तुकाराम चव्हाण, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, महिला, शाळेतील मुले मुली पण अंजनेरी ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे ते उपस्थित नव्हते। मार्च महिन्यापासून ग्रामविकास अधिकारी रामोळे रजेवर असल्यामुळे तात्पुरते श्री मराठे आहे, पण ते हरसूल उपस्थित होते। तरी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी अंजनेरी ग्रामपंचायतीला मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। नाशिक लोकशाही न्यूज त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी व्यवस्थापक अरुण प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते। आज आमच्या म्हटलं तर माझ्या अंजनेरी गावच्या लाडक्या सरपंच माझा ताई आणि उपसरपंच माझा भाऊ सागर यांनी आमचा या ठिकाणी आज यथोचित सत्कार केला। त्याबद्दल आम्ही भारावून गेलो। प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्यात आम्हाला उपस्थित करून घ्यावं असं मला वाटतं। आणि आता माझ्या अंजनेरी गावचे, आपल्या अंजनेरी गावची शान संजीव भाऊ, रमण दादा, लालू दादा, वहिनी साहेब, जेव्हा मी 5वीला शाळेत गेलो हायस्कूलमध्ये तेव्हा आपले ज्येष्ठ नेते मधुकरराव मनाजी लांडे ध्वजारोहण करायचे आणि मी MCC मध्ये त्यांना सॅल्यूट मारायचो। आता MCC राहिली नाही, तेव्हा ते होते म्हणून मी आधी इथे उपसरपंच मी स्वतःला बनवलं। मला ग्रामपंचायत सदस्य होण्यामागचं मी प्रेरणा घेतली। त्यावेळेस संजीव तुम्ही असते तर मी आज PSI झालो असतो। तेव्हा लांडे बाबा होते, बाकीचेही नेते होते, त्यांना बघून मला आवड झाली की यार माझ्या हातून पण ध्वजारोहण व्हावं। त्या गोष्टीला मी अनुसरून काम केलं आणि कोणीतरी आपल्या गावातील व्यक्तींनी लोकांनी मला सांगितलं, अरे तू खरंच काम करतोय, तुला आम्ही पाठबळ देतो, तू उभा राहा। आणि खरोखर त्यांनी मला या पदावरती पोहोचवलं। आणि आता तुमचं नशीब आहे, प्रत्येक जण सरपंच उपसरपंच होऊ नका, तुम्ही येवा वर्दी ही वर्दी बघितली ना असं छाती भरून आली पाहिजे, बरोबर ना? कोणाची आली छाती भरून? माझी 1 2 3 4 मागाशी तर म्हणे सगळ्यांना PSI व्हायचंय। कोणाला असं स्वतःला वर्दीत बघायचंय? संजीव भाऊनी शब्द दिलाय पुढच्या वेळेस 10 20 पाहिजे, इकडे तर मला 20च दिसते। फोटो काढ द्यायचा बर असं मुलांना तुमच्यासाठी संजीव भाऊंनी अपेक्षा केली की लायब्ररी, गेल्या 8-10 दिवसापूर्वी संजीव भाऊचं माझं फोनवरती बोलणं झालं। आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत जेव्हा मी शशिकांत जाधव साहेबांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमच्याच गावात तुमचाच माणूस असताना तुम्ही माझ्यापर्यंत कसे आले? भाऊ मला माहित नव्हतं की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये इतकी मदत होऊ शकते। तर नक्कीच तुमच्या माध्यमातून
भव्य अशी अंजनेरीमध्ये लायब्ररी पुढच्या 15 ऑगस्टच्या आत आम्ही करू असं तुम्हाला आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आश्वासन करतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी अरुण शिंदे, त्र्यंबकेश्वर.